आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणताही सण असो, पूजा असो किंवा घरी एखादं शुभ कार्य, दारावर तोरण नसेल तर काहीतरी कमी वाटतं. पण कधी विचार केलाय का, आपण दाराला तोरण नेमकं का बांधतो? हे फक्त सजावटीसाठी नाही. आपल्याकडे तोरण मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. सणाच्या दिवशी आपण पाहुण्यांचं स्वागत करतोच, पण त्यासोबत लक्ष्मीचंही स्वागत करतो. म्हणूनच दार सजवतो, तोरण मानतो. पूर्वीची माणसं सांगायची, दारावर तोरण असेल तर वाईट नकारात्मकता उंबरठ्याबाहेरच थांबते आणि आत येते फक्त चांगली ऊर्जा. आंब्याची पानं सहजा कुजत नाही, फक्त सुकतात. म्हणून ती दीर्घायुष्याचं आणि टिकावाचं प्रतीक मानली जातात. आणि झेंडूची फुलं त्यांचा पिवळा केशरी रंग मन प्रसन्न करतो. घरात येताना वेगळीच सकारात्मकता भावना निर्माण होते. आपली संस्कृतीत उंबरठ्याला खूप महत्व आहे. तोरण लावलं की दाराची पवित्रता टिकून राहते. आजकाल खरी पाने कमी आणि प्लॅस्टिकची तोरणं जास्त दिसतात. तोरण म्हणजे फक्त दाराची सजावट नाही, तोरण म्हणजे परंपरा. परंपरा जपली तर संस्कृती टिकते. तुमच्या घरी आजही खरं तोरण मानता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. रील आवडली असेल तर फॉलो आणि शेअर नक्की करा.